36 वर्षांची परंपरा असणारा आपल्या आजोबा पंजोबा पूर्वजांनी अविरतपणे चालू ठेवलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र डासाळा 136 वर्ष जर आपण मागे गेलो तर 1890 साली या सप्ताहाचा आरंभ झालेला असावा। तो काळ अतिशय धामधुमीचा होता, पारतंत्र्याचा होता। महाराष्ट्रात भक्तीचा जागर तर सोडाच, पण धान्यांच्या बियांना आणि गवतांच्या पात्यांना सुद्धा उगवायची भीती वाटायची। एवढा भयावह काळ त्यावेळेस होता आणि त्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी हा भक्तीचा मळा फुलवला आणि ज्ञानाची ज्योत कायम तेवत ठेवली। त्याबद्दल त्या सर्व पूर्वजांना प्रथमतः मी विनम्रपणे भावपूर्वक अभिवादन करतो। मी तूपना जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हली, या संत वचनाप्रमाणे गावातील लहान थोर आबाल वृद्ध आपण सर्वजण आपापसातील मतभेद विसरून या धर्ममंडपाखाली एकत्र झालात आणि तनमन धनाने आपल्याला मिळेल ती सेवा करून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाची भव्य दिव्यता शोभा वाढवली। हा कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण पार पाडला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी ज्ञानदान, अन्नदान, श्रमदान केलं अशा सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पांडुरंग परमात्मा दीर्घ आयु, यश, कीर्ती, सुख, शांती, समाधान प्रदान करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि तसेच इडा पिडा टळो, माझ्या बळीराजाचं राज्य येवो। येणाऱ्या रब्बी आणि खरीप हंगामात माझ्या बळीराजाचं रान खूप पिकून त्याची जी स्वप्न आहेत ती पूर्ण व्हावीत असं पांडुरंगांना साकडं घालतो। या ठिकाणी धावत्या 2 मिनिटामध्ये आपल्याला 8 दिवस झालेल्या कीर्तनरूपी सेवेचा सारांश सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो। देह काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। सावध होय बापा, काळ लागला मापा। म्हणजे आपलं काहीच खरं नाही आणि ह्या वेळेस आपण काय केलं पाहिजे, एक क्षणाचाही या ठिकाणी विलंब न करता आपण आपलं चिंतन करायला सुरुवात केलं पाहिजे। आता चिंतन कसं करावं आपल्याला महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे। हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व काही करिता हरी बोला। हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह देह त्याग क्षमते हरी बोला। हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हसता उठता बैसता हरी बोला। हरी बोला जनी, हरी बोला मनी, एका जनार्दनी हरी बोला। आपण सर्वांनी आपण ज्या अवस्थेमध्ये आहोत त्या अवस्थेमध्ये भगवंताचं चिंतन केलं पाहिजे। हीच शिदोरी आपल्या सोबत येणार आहे। हा आपल्या 8 दिवसाच्या सप्ताहाचा सारांश। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हरिपाठ घेतला पाहिजे, दररोज घेतला पाहिजे, जसा मिळेल तसा घेतला पाहिजे। संप्रदायाची आचारसंहिता आहे, हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा। काही जणांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, त्यांच्यासाठी संप्रदायाने एक सोपा मंत्र दिलेला आहे। रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ, याविना असता अनेक पै साधन, वाहतसे आन विठोबाची। ज्यांना काही येत नाही त्यांनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जरी म्हटलं तरी आपला परमार्थ उत्कृष्ट होऊ शकतो, असं आपल्याला संप्रदायाने शिकवून दिलेली आहे। त्याचबरोबर आपण संतांची संगती केली पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे, तरच आपल्या आयुष्याचं कल्याण होईल, सार्थकता होईल, उद्धार होईल, आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल। हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने। संत विना प्राप्ती नाही, वेदशास्त्र देती ग्वाई, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ। म्हणून आपण संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे। संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। हा आपला 8 दिवसाचा कार्यक्रमाचा सारांश आहे। त्यानंतर आता या ठिकाणी काही जणांनी आपलं मोलाचं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। त्या मंडळींच्या आपण कार्यातून थोडंसं त्यांचा सत्कार करून थोडंसं मुक्त होण्याचा प्रयत्न करूया। मी ठीक आहे, त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख करणार आहे। त्यांनी या ठिकाणी असाल तर आपण लवकरात लवकर यायचं आहे। फक्त 2च मिनिट बाकी आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो कार्यक्रम आहे हा प्लास्टिक मुक्त झालेला आहे आणि तो कार्यक्रम यशस्वीपणे प्लास्टिक मुक्त करण्यासाठी माता भगिनींचं योगदान हे अतुलनीय आहे। त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा। 100% प्लास्टिक मुक्त झालाय आणि 50% महाराज पाकिट मुक्त झालेला आहे।
हळूहळू आपण 100% वाटचाल करूया. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपण सर्वांनी जे काही या ठिकाणी योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचं मी या ठिकाणी 1-2 मिनिटात आराखडा सांगू इच्छितो. आपल्या गेल्या वर्षी या ठिकाणी आपण सप्ताह केला होता. त्या सप्ताहाचा सर्व खर्च करून आपल्याकडे 37,131 रुपये शिल्लक राहिले होते. ते स्वतः माझ्या अकाउंटला 1 महिना राहिले होते. म्हणून देवाचा खाऊ नये, 3 लोकांचं कधीच खाऊ नये माणसाने, देवाचं, गावाचं, भावाचं, कारण ते इथंच फेडावं लागते. म्हणून मला पण भीती वाटली. 37,131 रुपये माझ्या अकाउंटला 1 महिना राहिले. त्याचा मोबदला म्हणून मी 40,000ची भरती केली आणि दानपेटी खोलली. दानपेटीमध्ये आपल्याला 9,050 रुपये गेल्या वर्षी निघाले. 50,000ची भरती करायला रमेशदादा खडीवाले यांनी परत 950 रुपये दिले. 50,000 रुपयाचा बॉन्ड केला. कोणालाही ते पैसे दिले नाही. नितीनराव रमेशराव गजमल यांच्या नावाने बॉन्ड केला. त्याचे आपल्याला आता भांडे खरेदी करताना 2,012 रुपये व्याज प्राप्त झालं. त्यानंतर आपण या ठिकाणी सुरुवातीला आपल्या इथं फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आला होता. आपण पत्रावळी द्रोणसाठी या ठिकाणी वर्गणी केली होती. वर्गणी झाली होती आपली 42,642 रुपये. त्यामध्ये आपला खर्च झाला होता 22,002 रुपये आणि बाकी उरली होती 23,640 रुपये. सुरुवातीला आपल्या गावात सप्ताह झाला तेव्हा. त्यानंतर आपण फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शेलूला होणार होता. आपण सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी जी काय आठवडाभर फुल सजावट होणार होती, पालखीची सजावट होणार होती, रथ सजावट होणार होती, त्यासाठी आपण वर्गणी जमा केली होती. ती वर्गणी झाली होती आपली 86,025 रुपये. आपल्याला फक्त खर्च आला 42,000 रुपये. त्यातही आपल्याला 44,025 रुपये उरले. एकूण आपल्याला 52,012 हे बॉन्डचे गेल्या वर्षीचे, प्रथमतः मिळालेले 23,640 ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे, द्वितीय वेळेस उरलेले 44,025 रुपये. आणि त्यानंतर ताट खरेदी करण्यासाठी आपण पंक्तीवाल्यांची मीटिंग घेतली आणि त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला आणि त्या सगळ्यांनी एकमताने एक दिलाने आपल्याला 5,000 रुपये जमा केले. असे 8 जणांचे 40,000 रुपये जमा झाले. आपल्याला 1 वर्षाचा भांड्याचा किराया मिळाला 31,000 रुपये. असे सगळे मिळून आपल्याकडे झाले 1,90,677 रुपये. मग यासाठी काय केलं आपण? प्लास्टिक मुक्त कार्यक्रम होण्यासाठी काही प्लेटची खरेदी केली. 2,000 प्लेट आपण खरेदी केल्या. 1 प्लेट आपल्याला जवळपास 62.5 रुपयाला मिळाली. तर 2,000 प्लेटचे आपल्याला 1,25,000 रुपये द्यावे लागले. छोटेखानी कार्यक्रम करण्यासाठी आपल्याकडे भांडे थोडेसे नव्हते म्हणून 4 पातेल्यांची खरेदी केली 12,673 रुपये. ग्राइंडर मशीन घेतली, त्यामुळे आपल्याला रस करता येईल, ग्रेव्ही करता येईल, भाज्यामध्ये आणखीन स्वाद वाढवता येईल, 11,000 रुपयांची. त्याच्यानंतर पोहे चाळण्या घेतल्या 3,500 रुपयाच्या. एक चिप्सर मशीन घेतलं कांदा आणि आलू चिरण्यासाठी. माणसांची थोडी कमतरता व्हायली दिवसेंदिवस कार्यक्रमामध्ये, आपल्याला जास्तीत जास्त यांत्रिकीकरण करायचंय. त्यामुळे चिप्सर मशीननं आपल्याला लवकरात लवकर जे काम 1 तासात 10 माणसं करू शकतात तेच काम मशीन ती 10 मिनिटात करू शकते. चिप्सर मशीन 3,500 रुपयाची घेतली. 250 ग्लास घेतले सुरुवातीला पाहुणे मंडळींसाठी 3,006 रुपयांचे. 10 फॅन घेतलेले तुम्हाला हे दिसतात. ह्या फॅनची किंमत आहे 3,860 रुपये. हे 10 फॅन घेतलेले सगळ्यांसाठी घेतलेले, ज्यांचा कोणाचा आहे भविष्यात वैयक्तिक कुठलाही कार्यक्रम असो, लग्नाचा असो, कुठलाही असो. आपल्याला जर शेलून जर कूलर आणायचे म्हणलं तर एका कूलरचा किराया आहे 1,000 रुपये. त्याच्यात पाणीही कोणी टाकत नाही. 2-4 जण पोरं त्याला समोर जाऊन उभं राखतात, हवाही कोणाला लागत नाही. त्याचा विचार करून कायमस्वरूपी आपल्याला हे 10 फॅन घेतलेले आहेत. एका फॅनची किंमत आहे 3,860 रुपये, म्हणजे 3,860 रुपये. असे आपण 10 फॅन घेतलेले आहेत. 38,600 रुपये फॅनची किंमत आहे. ते भांडे आपल्याला जालन्याहून डासाळेपर्यंत आणण्यासाठी 2,000 रुपये किराया लागला. फॅनलाही 1,280 रुपये किराया लागला. 2 मालवाहू गाड्या आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत. खरकट वगैरे काही सोप्या पद्धतीनं हलकं करण्यासाठी ते आपल्याला 5,900 रुपयेपर्यंत मिळाले. एकूण आपण गेल्या वर्षीपासून तर आज ह्या वर्षापर्यंत एका वर्षात, तब्बल एकाच वर्षात आपल्या सगळ्यांच्या देणगीतून, आपल्या सगळ्याच्या सहकार्यातून आपल्याला जी काय या ठिकाणी वर्गणी जमा झालेली आहे 2,06,459 रुपयाची आपण खरेदी केलेली आहे. हे सगळं आपल्या सर्वांमुळे शक्य झालेलं आहे. आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकदा आपण सर्वजण टाळ्या वाजवा. तर आपल्याकडे आज जमा राहिले होते फक्त 2,01,717 रुपये. आणि ह्या वर्षी आपण पेटी या ठिकाणी उघडली. पेटीमध्ये आपल्याला मिळाले 11,040 रुपये आणि सगळी जमा 1,90,677. आणि ह्या वर्षीची पेटीची मिळून 2,01,777 खरेदी झालेली आहे 2,06,459 रुपयाची. तोपर्यंत कमिटीनं 4,742 रुपये स्वतः खिच्यातून टाकलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गेल्या वर्षी मी आपल्या सगळ्यांसमोर एक प्रस्ताव मांडला होता, तोही पुनश्च एकदा प्रस्ताव टाकतो. आपल्याला जर जमला, शक्य झाला तर सगळ्यांचं स्वागत आहे.
₹1 दानपेटीत हा उपक्रम मी गेल्या वर्षी तुम्हाला सांगितला होता. ह्याही वर्षी तुम्हाला सांगतो, आपला गेल्या वर्षी कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. लक्षात ठेवा, आपल्या गावाची लोकसंख्या आहे 6,000च्या जवळपास आहे. इतर समाज वगळता आपली लोकसंख्या 4,000 पकडा. प्रत्येकाने आपल्या घरात जेवढे माणसं आहेत तेवढ्या माणसाच्या नावाने किमान रोज ₹1 दानपेटीत टाकायचं. आता माझ्या घरामध्ये 8 माणसं आहेत, मी रोज ₹8 आणणार आणि दानपेटीत टाकणार. माझ्याच्याने रोज टाकणं शक्य नाही झालं, ते महिन्यातून एकदा येणार आणि ₹240 त्या दानपेटीत टाकणार. असं वर्षभरात किमान ॲव्हरेज जर आपण आपलं 4,000 लोकांनी ₹1 टाकला तर रोज ₹4,000 आपलं दानपेटीचं कलेक्शन होईल. एका महिन्याचे 1,20,000 होतील आणि एका वर्षाचे 14,40,000 होतील. 5 वर्षाचे 72 लाख होतील. आणि ह्याच कार्यातून आपल्या सगळ्यांसाठी आज आपण जे काही या प्रकारच्या सुविधा करत आहोत त्या आपल्या सगळ्यांसाठी आपल्याला करता येतील. सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आपल्याला स्वयंपाकघर या ठिकाणी आपण आता बघतो ते बळीभाऊ मदनराव गजमल त्यांनी आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी जागा दिलेली आहे. त्यांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी काय केलं, जागा दिली. पण ती जागा पुन्हा पुन्हा आपल्याला वापरता येणार नाही, भेटणार नाही, कारण ती वैयक्तिक मालमत्ता आहे. आपला कार्यक्रम करण्यासाठी आपल्या गावात एवढीच एक अशी पुरेशी जागा आहे. त्या ठिकाणी आपल्याला एक स्वयंपाकघर आपलं हक्काचं असलं पाहिजे. हक्काचं स्वयंपाकघर असण्यासाठी आपल्या गावाची हक्काची जागा असली पाहिजे. हक्काची जागा असल्याशिवाय आपल्याला कुठलेही आमदार खासदार फंड टाकू शकत नाहीत. आपल्या ज्या तालुक्याच्या रनिंग पालकमंत्री आहेत मेघना दीदी साकोरे, त्यांचे जे आपल्या गावातील कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही काय करा, आपल्या गावाच्या वर्गणीतून एक हक्काची जागा घ्या आणि त्या हक्काच्या जागेवर आपण कॉन्क्रीटचं एक स्वयंपाकघर 20 ते 25 लाख रुपयाचा इमिजिएट फंड टाकू. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे. आता सप्ताह नेमका झालाय, लगेचच आम्ही काय उद्या तुमच्याकडे वर्गणी मागायला येणार नाहीत. फक्त एकच काम करा, वर्षभर प्रत्येकाने दानपेटीत ₹1 टाका आणि सहकार्य करा. 1 वर्षानंतर आपल्याकडे 14,40,000 असतील, तेव्हा आपण आपल्याला ज्यांची कोणाची मिळेल ती सोयीस्कर आपण जागा घेऊ आणि त्या ठिकाणी आपण आपलं भव्य दिव्य असं स्वयंपाकघर करू. त्या ठिकाणी पाण्याची टाकी असेल, अगोदरच भट्ट्या वगैरे रेडीमेड बांधलेल्या असतील, भांडे तिथंच असतील, एकदम सुसज्ज असेल, सगळ्यांच्या सोयीस्कर असेल. ज्याचा कार्यक्रम असेल त्याला विचारा किती परेशानी होते. एक तर कोणी भट्टे खांदायला येत नाही, कोणी इटा बांधायला देत नाही, इकून तिकून द्यायला तर पुन्हा खूप दुरून आणावं लागतात, पुन्हा इकून तिकून आणल्या तर दुसऱ्या दिवशी कोणी ते नेऊन द्यायला येत नाही. हे आपल्याला सगळ्यांचे कष्ट कमी करायचे आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या परिसरातील खूप गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे आपल्या कार्यक्रमाला दुग्ध शर्करायुक्त प्रसंग प्राप्त झालेला आहे. ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व हरिभक्त पारायण मारुती महाराज शेवाळे यांनी या ठिकाणी सेवा आपली पाकिटमुक्त दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण सर. त्याचबरोबर लाड नांद्र्याची जी भजनी मंडळी आहे त्यांचीही सेवा या ठिकाणी 8 दिवस पाकिटमुक्त आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यासाठी त्र्यंबकजीजा पांडेपोखरीकर, दादा महाराज शेळके, नारायणदादा गायकवाड, शिवाजी महाराज सागडे, हनुमंत महाराज गायकवाड, श्रीरंग महाराज गाते, अंबादास महाराज गायकवाड, पांडुरंग महाराज बांदल, बाबा महाराज बागल, तुकाराम महाराज सेंडगे, सोबदार नारायण महाराज गणगे, माऊली महाराज गजमल, ज्ञानेश्वर महाराज गजमल, बालासाहेब महाराज गजमल, सोपान बापू कदम, अशोक नाना गजमल, नवनाथ महाराज बागल, केशव महाराज बरसाले, अभिषेक महाराज कदम, शिवाजी महाराज ताटे, संदीपान महाराज आदुडे, वैजनाथ महाराज धापसे, रामभाऊ महाराज सावंत, सिंदखेडकर, हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज भोशीकर, हरिभक्त पारायण गुलाबराव महाराज गायकवाड, गोगलगावकर भजनी मंडळ, लाडनांद्रा भजनी मंडळ, गोयगाव भजनी मंडळ, आळंदीचे वारकरी, खवणे पिंपरी भजनी मंडळ, डोंगरगावचे भजनी मंडळ, परमेश्वर महाराज गोगलगावकर वारकरी गोगलगावकर, त्यानंतर ढगे महाराज, विठ्ठलराव महाराज कोल्हावाडीकर, हे सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. 7 दिवस या ठिकाणी आपल्याला फुलं हार देण्याचं काम आपल्या गावचे उद्योजक रामभाऊ वाघ यांनी केले, त्यांचे धन्यवाद. आपल्याला मोफत टँकर सेवा प्रभाकर सुंदरराव गजमल पंचायत समिती सदस्य यांनी दिलेला आहे. 8 दिवस मोफत दिले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. या ठिकाणी साफसफाईचं काम गणेश बाबा यांनी केलेले आहे. गणेश बाबा ज्या ठिकाणी असतील त्यांनी श्रीफळ स्वीकारण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पाण्याची टाकी आपण ताट धुण्यासाठी जी बसवलेली आहे त्याला लागणारा सिमेंट, वाळू, खडी आणि इतर फिटिंगचं सामान आपल्या गावची ग्रामपंचायत डासाळे यांनी दिलेलं आहे. सध्या त्याला कुठलाही फंड नव्हता, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एकच मिनिट कोणी उठू नका, आरती राहिलेली आहे. मंडप डेकोरेशन हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज यांनी आपल्याला अतिशय माफक दरामध्ये सेवा पुरवली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नाद कीर्तन यूट्यूब चॅनलचे सर्व संतोष भाऊ गायके यांनी या ठिकाणी आपली सेवा
दिलेले आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दैनिक हिंगोली लोक प्रश्नाच्या माध्यमातून आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताहाच्या बातम्या विनामूल्य गोपाळ भाऊगात यांनी लावल्यात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सोशल मीडियावर शूटिंग करून एडिटिंग करून आपला सप्ताह पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध करणारे संकेत गजमल, शिवम रिंगणे, जीवन गजमल, कदम सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर अतिशय अल्प दरामध्ये बघा एवढं गाव जेवतंय फक्त 7,000 रुपये सुपारी आहे. आपले आचारी मामा जिथे असतील त्यांनी लवकरात लवकर यायचं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वास्तविकता अशी आहे स्वयंपाक जेव्हा चालू असतं तेव्हा ते एकटेच असतात आणि पंक्तीवाले 4-5 जण असतात तरी ते ॲडजस्ट करतात. त्याच्यानंतर प्लेट साफसफाई सर्वच माता भगिनींना रोज सांगायची गरज पडत नाही. जेवण झाल्यानंतर घरी जातात आणि परत येतात स्वतःचा निरमा आणतात, स्वतःची घासणी आणतात आणि छानपैकी या ठिकाणी प्लेट घासण्याचं काम करतात. त्या सर्व माता भगिनींसाठी पुरुष मंडळी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्याच्यानंतर विनेकरांनी या ठिकाणी भरपूर सेवा दिलेली 2-2 तास त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कथेचे यजमान, नाश्त्याचे यजमान, दुपारचे अन्नदाते, पाणी फिटिंगसाठी अक्षरशः हे जे मी नावं घेतो ह्या मुलांनी अक्षरशः 2 ते 3 दिवस रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत या ठिकाणी थांबून ही स्वच्छता केलेली आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. ते मुलं आहेत पांडुरंग बालासाहेब गजमल, श्याम रंगनाथराव गजमल, नितीनराव रमेशराव गजमल, हनुमंत मदनराव गजमल, उद्धवराव बालासाहेब गजमल, माऊली बालासाहेब गजमल, उत्तम बापू गजमल, रंजू काका मुकदम, रमू काका गजमल यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाकी भरण्याचं अचूकपणे ज्यांनी काम केलंय त्यांना फोनही करायची गरज नव्हती ते माणिकराव ज्ञानेश्वर गजमल, रामेश्वर गुलाबराव बोंबले यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आपल्याला जे 8 दिवस या ठिकाणी जारचं पाणी पुरवलंय गजमल फाउंडेशन ॲक्वा वॉटरचे सर्वा बालाजी शिवाजीराव गजमल यांच्यासाठी एकदा शेवटच्या टाळ्या वाजवा. या ठिकाणी सगळ्यांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजर चुकीनं जर कोणाचं नाव विसरलं असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे, वाणीचा दोष आहे. ते पदरात घ्या आणि मला माफ करा. आमच्या कमिटीकडून माझ्याकडून आम्हाला तुम्हाला सूचना देत असताना 8 दिवस या ठिकाणी काही चुकलं असेल तर मी नम्रतापूर्वक आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग दंडवट घालून आपली माफी मागतो. तुम्ही आमचे मायबाप आहात, उदार अंतकरणाने माफ कराल अशी अपेक्षा करतो. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या ठिकाणी मी माझं लांबलेलं रूपरेषेचं भाषण थांबवतो. 2 शब्द अगदी 2 शब्द. अरे अगदी 2 शब्द.